तो पण सोन्या बैल बोलला तर आता या सीझनचा बादशाह आहे बिंजोडचा. बिंजोरचा बादशाह. सोन्या पुढे जर आला तर तो निकालात कोणाला गाडी देतच नाही, कारण पेंडिंगला निकाल गेला तिथून आम्ही समजलं गाडी आपलीच लागलेली. नक्कीच. आणि तर टिटवी पण गुलालात होती. टिटवीची गाडी अजून पडलीच नव्हती गुलालात. हो. गुलाल तिचा गेलाच नव्हता. आजच आपण म्हणजे मैत्रीपूर्ण शर्यत करून गुलाल नक्कीच घेतला. मैत्रीपूर्ण विरोधात गाडी सोन्याचीच होती आणि ती गाडी आपली पडलेली आहे घरचं मैदान. पण आज आपण त्याच पायऱ्यात पळून सोन्याच्या आपण आज गाडी मोठी गाडी होती ती पण साईडची ती आपण मारलेली आहे. तर मित्रांनो आपल्या समोर आहे 7-8 पक्षा आणि नक्कीच कडाव मैदानामध्ये गुलाल प्राप्त झालेला आहे पक्षाला. पक्षा आणि सोन्या होता, कुटारीचा सोन्या. तर मित्रांनो आपण गुलालानंतर आपण सोन्याची आता पक्षाची मुलाखत घेतो आणि दादा आहे आपल्या समोर. तर दादा काय सांगशील आजच्या विजयाबद्दल? आजचा विजय म्हणजे आपला गुलाल त्या दिवशीच आपला घरचा मैदान होता मऊचा. तर आपल्या विरोधात गाडी सोन्याचीच होती आणि ती गाडी आपली पडलेली आहे घरचं मैदान. पण आज आपण त्याच पायऱ्यात पळून सोन्याच्या आपण आज गाडी मोठी गाडी होती ती पण साईडची ती आपण मारलेली आहे. तर नक्कीच म्हणजे तुम्ही सांगताय का आपल्या कुटारीच्या सोन्याचा त्या दिवशी म्हणजे आपल्याबरोबर शर्यत झाली होती आणि आज हा, तोच पायऱ्यामध्ये पळाला. तोच. तर नक्कीच मित्रांनो बघा हे शब्द नक्की तुम्ही ऐका, कारण आपल्या बिनजोड बैलगाडा क्षेत्रामध्ये हे करणं नक्कीच महत्वाचं आहे, बरोबर? तर मित्रांनो आणि मग कसं काय नक्की पायरा म्हणजे कसं काय नियोजन झाला तरी पण तुमचं? पहिला आपला स्वतः मालक उमेश शेठ पाटील त्यांनीच केलेला. तो एक म्हणजे त्या दिवशी आम्ही नाव सोडलेला पक्षाचा बिनजोडला डावीचा, पण जोड काय झालं ना त्यामुळे आज आपण मैदानात आलो आणि गाडी त्यांचं नाव होता टोंडरेवाल्यांचा टिटवीवाल्यांचा 2 गोंड्यांच्यावर. आणि तो आपण स्वतः आपल्या स्वर्गीय बालुशेठ पाटील या नावाने त्यांच्यावर नाव फिरवलं. याच नावाने फिरवला का? नाव फिरवलं. मग काय सांगशील आता आपल्या गुलाल आपल्या बैलांवर पडले आणि समोरच्या जोडीबद्दल पण तुम्ही नक्कीच आपला पक्षा मैत्रीपूर्ण लढत खेळतो, तर काय हा, सांगशील? मैत्री लढत आपली मैत्रीपूर्ण असते. कधी आपण जिंकलो का कधी जल्लोष वगैरे करत नाही. आणि स्वतः मालक तर तुम्हाला कधी दिसणार नाही उमेश शेठ पाटील कधी येत नाही इथं बाईटला. कधी ते लांबच बाईट असतात. देणारच नाही का? ते लांबच असतात बैलाचे. मग काय बोलशील आता पक्षाबद्दल आपल्या? पक्षा बोलला तर गेल्या वर्षी पण आपला टॉपचा बिंदोडचा वाशीच होता. आणि यावर्षी पण आल्या जेव्हा पहिला वरून घाटावरून आला खाली तेव्हा तिथं अंजपला पहिला मैदान होता. तिथं आपण एकाच मैदानात 2 शर्यत केलते. दोन्ही पण विजय होते. पहिलाच मैदान. पहिलंच मैदान या वर्षीचा. या वर्षीचा अंजपला झाला. तिथं 2 लगातार एकाच दिवसात 2 विजय केलते आपण. तरी पण या सीझनला किती गुलाल झाले आपल्या पक्षाचे? या सीझनला 4 गुलाल झाले. 4 गुलाल झाले या सीझन. जास्त 2 गाड्या आपल्या त्या पहिल्याच मैदान झाला आपला मऊचा. तेव्हा आज जी गाडी पळाली टिटवी तीच होती आपल्याला. तीच होती. हा, ती थोडी 19-20 झालती धाग्यामध्ये शर्यत. आणि तीच शर्यत आणि त्या दिवशी एक शर्यत 2च म्हणजे टोटल 6 शर्यती आल्या. ते पण नॉर्मल 19-20 झाल्यात गाड्या 2 मार खाल्ल्यात त्या. नक्कीच आज गुलाल झाला आणि आज गुलाल केला तर महत्वाचे आहेत आपले सुट्टी मेकर ड्रायव्हर. तर कोणी सुट्टी वगैरे केली? सुट्टी मेकर आपले चेतन टेकलकर असते पारगावचा, सर्वेश सर्वेश असतो दापोलीचा आणि ड्रायव्हर अरुण ड्रायव्हर होते. अरुण ड्रायव्हर. मग कसं काय सोन्याबद्दल काय सांगशील? तो पण सोन्या बोलला तर आता या सीझनचा बादशाह आहे बिंजोडचा. बिनजोडचा सोन्या पुढे जर आला तर तो निकालात कोणाला गाडी देतच नाही, कारण पेंडिंगला निकाल गेला तिथून आम्ही समजलं गाडी आपलीच लागलेली. नक्कीच सोन्याने सुतावर तोंड काढला आणि सोन्यानेच म्हणजे तोंड काढून सूत टच केला तेव्हा आपली गाडी झाली. सोन्या बोलला तर काय सोन्याजवळ बघून बोलणार नाही का असं एवढा बैल पळत असेल. एकदम बारीक बैल आणि शांत बैल आहे. आणि नक्कीच वय पण झाले वय पण झालं तरी तो एवढा मोठ्या आणि साईडची गाडी पण आज साईडला आपल्याला मथुर आपला महबूब होता. महबूब बोलला तर बिंदोडचा बादशाह आहे. नक्कीच. आणि टिटवी पण गुलालात होती. टिटवीची गाडी अजून पडलीच नव्हती गुलालात. गुलाल तिचा गेलाच नव्हता. आजच आपण म्हणजे मैत्रीपूर्ण शर्यत करून गुलाल नक्कीच घेतला. मैत्रीपूर्ण शर्यत झाली. तर काय सांगशील आपला पक्ष आपल्या दावणीला कधीपासून आहे? पक्ष आपलं झालंय 4 वर्ष झाली. 4 वर्ष आली. आणि वरती पण घाटावर पण टॉपला असतो. तुम्ही घाटावर बघा वरती 7-8 ब्रँड वरती पण घाट टॉपलाच आहे. तो पण वरती पण 3 फेऱ्यात त्याला कधी पण आला का इथं आपल्या बिंदूला पहिला फेरा टाकायला लागतो. पहिला फेरा टाकला दुसऱ्याला एकदम फुल स्पीड लावतो तो. म्हणजे घाटावर जसं घाटाला पहिला फेऱ्यानंतर सेमीला दुसरा- फुल स्पीड लावतो तसं दुसऱ्याला इकडे त्याला आहे सवय झाली नाही वरती घाटावर. का? ते काय पुसेगावचं नियोजन केलं होतं का? नाही, पुसेगावचा बैल आपला खालीच होता. पुसेगावला नाही गेलो आपण. पुसेगावला गेलत नाही. नाही गेलोच नाही. मग काय बिंजोडलाच बैल राहणार, वरती जाणार नाही सगळं. बिनजोड नक्कीच गाजवतोय. गाजवणार तर आता मग तुम्ही बिंजोड. नक्की कुठून खरेदी वगैरे कुठून केला होता? ह्यो आपण पंढरपूर मधून खरेदी केलता. रमेश बापू आहेत आपले, तिथे आपले घरचे संबंध आहेत त्यांच्यावरून केलता. आदत असताना घेतला. आदत असताना म्हणजे शिकवलेला वगैरे होता का तिकडे? नाही, आपला शंभू आहे ना आपला वाजतात हा. 7-8 त्याच्यात दावणीला आले त्यांनीच त्याला शिकवलं. शिकवलं वगैरे त्यानेच काय? कसं काय आता नियम म्हणजे त्याच्या रोजचे दिवस कसे असतात तरी पण कसं नाही, सकाळी आपली पाठी आहे तिथंच मऊची जागच, त्याला आपण सकाळ संध्याकाळ चालवलं नाही तेवढंच, बाकी काय नाही. थोडं बाकी पोहणी वगैरे काय नाही, पवनी काहीच नाही. वरती पण चुकून दिली तर नाही तर त्याला काय फक्त सकाळ संध्याकाळ चालवायला तेवढंच. नक्की त्याच्या आधी म्हणजे पोरं वगैरे असतील तुमच्या ग्रुपमध्ये
तर किती मोठा मित्र परिवार आहे तुमचा बराच सांगा बरं. मोठा बालुशेठ ग्रुप बोलला तुम्ही कुठून बघा चिकन मोठा आहे जवळजवळ 50-60 पोरं आहेत आपण तर बालू शेठ स्वर्गीय म्हणजे नक्कीच मोहचा अड्डा पण त्यांच्याच नावाने त्यांच्याच होतो आणि नावाने बरंच होते. नाव आहे त्यांचं. बरंच मग नाव काय आहे. सांगाल मित्रांची साथ आज नक्कीच होती तुम्हाला अड्ड्यामध्ये आपण पाहिलीत तर काय तरी सांगाल. पण आज आपली पोरं आली नाही कारण सुट्टी नसते ना प्रत्येकाला तरी तरी बरीच पोरं होती खाली आणि नियोजन पण चांगला केलता सुदाम शेटनी. सुदाम शेठच्या मग मैदानाबद्दल काय सांगाल आज. मैदान पण अतिशय चांगलं होतं आणि गेल्या वर्षी मैदान झालं इथं तेव्हा आपण हे केलं आपण इथं बाईक घेतलेली सर्वात मोठी शर्यत केली सर्वात मोठी शर्यत केली पक्षाने बाईक घेतलेली तेव्हा बाईक मिळाली होती काय. बाईक भेटलेली मग यंदा पण नक्कीच 19 फेब्रुवारीला तसंच नियोजन असणार आहे सुदाम शेठचं. तेव्हा आपण इथं नक्की तुम्हाला बघायला भेटेल मोठी शर्यत. मग काय आपला पक्ष आता कधी वरती घाटावर वगैरे. नाही घाटावर ना आता आता नाही. आता सध्या इथं बिनजोडच गाजवणार तो. मग काय आपल्या पक्षाकडून आता काय अपेक्षा असतील. आता अपेक्षा होलं तर सगळ्या टॉपच्या गाड्या त्या केलेल्या आहेत अपेक्षा आता जसं नियोजन होतं तसं करत असतं मैत्रीपूर्व शर्यत करायचा आणि आपला जल्लो इलोश नाही करायचा काय आज हार येतो उद्या जिथे तर नक्कीच आज हार आहे तर उद्या जीत आहे ते नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. मग कसं काय आता याच्या पुढचं म्हणजे काय बघता नक्की तुम्ही पक्षामध्ये याच्या पुढे. आता काय पक्षामुळे आता जोपर्यंत आहे तो पण आपण सध्या काय नाही आज पलवत राहणार तर बघू अजून काय सध्या अजून जास्त वयच नाही झालं त्याला. आणि पायऱ्याबद्दल खुटारीचा सोने म्हणजे पायरा आज झालाय तो याच्या पुढे पळत राहील का काय सांगा. हा तो काय आता पाहिलं काय प्रत्येकाला जो तो आता कोण आता आज आपले पलव उद्या प्रत्येक जण मागतात ना आम्हाला पाहिजे प्रत्येक जसं पैर होईल तसं पळत राहतं आणि काय सगळ्यांशी शर्यत पण करायची आणि गाडी पण त्यांच्याशी आपण काय करायची पायऱ्यात पण पालायचा. नक्कीच मैत्रीपूर्ण नक्कीच आपला पक्ष आणि तुम्ही नक्कीच मैत्रीपूर्ण शर्ती खेळता. हा. तर मी पण बघितले बऱ्याच म्हणजे प्रत्येक अड्ड्यात चेंज पायरा असतो पक्षाला एक चेंज पायरा चेंज नसतो. असतो तर सगळ्यांना तुम्ही पायरा देताना जो तो आपल्या म्हणजे पक्षासोबत पळतो त्याला आपण पैर म्हणजे करतो त्या पायऱ्यात पळतो कारण कसं सगळी पैर मागतात आपल्याकडे द्या पण कसं बैलाला बैल पण पुरला पाहिजे ना नंतर मग चांगला बैल घ्यायचा आणि आपला साधा बैल मग गाडीने मार घालला तर मग परत कुठं बैलाचं परत नाम खाली येतं. नाही म्हणजे काहींचा बैल पळत नसतो तर आपल्याला त्याला हा पण नाही बोलता येत नाही पण नाही बोलता येत मग त्याला आपण काहीतरी कारण देतो त्याला आणि बोलता ते करू रुसून करू बसतात. त्याला बोला काय नाही पण नाही बोला त्याला बोला पळू एक दिवस काय त्यांच्याबद्दल काय सांगाल म्हणजे ते रुसून बसतात ते. काय रुसवा धरूत नाही आपला बैल त्या पद्धतीने आपण बनवा आणि बिंदास पायरा मागा. नक्कीच. तर आज गुलाल पाडलाय सेव्हन एट पक्ष असाच गुलाल भेटत राहील. धन्यवाद दादा बाईट दिल्याबद्दल. तुमचे पण आभार. भेटू आपण अशाच पक्ष शर्ती बघू नक्कीच पुढे यापुढे अशाच गुलाल देईल. धन्यवाद.